वणीगडावरची सप्तशृंगी देवी थेट नाशिकला कशी आली? चला तर जाणून घेऊ सांडव्यावरच्या देवीची आख्यायिका. नाशिकचे प्रसिद्ध नारोशंकर मंदिर याच्याशी ही कथा जोडलेली आहे. सप्तशृंग निवासिनी सप्तशृंगी देवी 18 भुजा, हातात कमळ, बाण, तलवार, वज्रगदा, चक्र, त्रिशूल हे सर्व काही घेतलेली 18 हातांची भव्य मूर्ती नाशिकच्या सांडव्यावर गोदावरी पात्रात ज्या ठिकाणी देवीचे हे मंदिर आहे त्या ठिकाणी पूर्वी एक पाण्याचा सांडवा वाहत होता. सांडव्यावरून गोदावरीचे पाणी वाहू लागले की जाणे येणे बंद होत असे. इतर वेळी ये जा करण्यासाठी लोक सांडव्याचा उपयोग करत होते. देवी मंदिराच्या जवळच हा सांडवा असल्यामुळे या देवीला सांडव्यावरची देवी असे नाव पडले. सांडव्यावरची देवी साक्षात गडावरची सप्तशृंग निवासिनीच आहे असे म्हटले जाते. त्यामुळे येथील देवीची मूर्ती हुबेहूब सप्तशृंग गडावरील देवीसारखीच आहे. मूर्ती अतिशय भव्य, अतिशय सुंदर. मुख्य म्हणजे गडावरच्या देवीप्रमाणेच याही देवीला 18 हात आहे. देवीच्या या 18 हातांमध्ये मणिमाळ, कमळ, बाण, तलवार, वज्र, गदा, चक्र, त्रिशूल, कुऱ्हाड, शंख, घंटा, पाश, शक्ती, दंड, ढाल, धनुष्य, पानपात्र आणि कमंडलू या वस्तू आहेत. देवीने डाव्या बाजूला एक हात कानावर टेकलेला असून जणू काही देवी भक्तजनांची गाऱ्हाणी ऐकत आहे असे वाटते. नाशिकचे प्रसिद्ध नारोशंकर मंदिर याच्याशी ही कथा जोडलेली आहे. हल्लीच्या राजे बहादर यांचे पूर्वज नारोशंकर राजे बहादर हे सप्तशृंग निवासिनी देवीचे निस्सीम भक्त. दर पौर्णिमेला ते घोड्यावरून गडावर देवीच्या दर्शनाला जात असत. पुढे वयोमानानुसार त्यांना दर पौर्णिमेला गडावर जाणे कठीण वाटू लागले. आपल्याला आता देवीचे दर्शन नियमितपणे घेता येणार नाही याची त्यांना खंत वाटू लागली. तेव्हा त्यांनी देवीला प्रार्थना केली, अनुष्ठान केले. त्यावेळी देवीने त्यांना दृष्टांत दिला. ठीक आहे, मी तुझ्यासोबत तुझ्या घरी येईन, मात्र माझी एक अट आहे. तू मागे वळून पाहू नकोस. जर तू मागे वळून पाहिले तर मी त्याच ठिकाणी थांबेन. नारोशंकरांनी देवीची अट मान्य केली. ते पुढे आणि देवी त्यांच्या मागे निघाली. गडापासून पंचवटीत येईपर्यंत नारोशंकरांनी मागे वळून पाहिले नाही. पण पुढे आल्यावर आपणच बांधलेल्या महादेवाचे दर्शन घेण्यासाठी त्यांची मनामध्ये इच्छा प्रकट झाली. त्यामुळे ते त्या ठिकाणी थांबले आणि त्यावेळेला देवीच्या घुंगरांचा आवाज सुद्धा बंद झाला आणि त्यांनी मागे वळून पाहिले. साक्षात सप्तशृंग निवासिनी त्यांच्या समोर उभी होती. ती म्हणाली, मुला, मी आता इथेच थांबते. आणि ती तिथेच अदृश्य झाली. ज्या ठिकाणी देवी गुप्त झाली त्याच जागेवर नारोशंकर राजे बहादरांनी हे मंदिर बांधलं. हेच ते सप्तशृंग निवासिनी देवीचे सांडव्यावरील देवी मंदिर. ही गोष्ट सुमारे 250 वर्षापूर्वीची आहे. आज नारोशंकरांची 10वी पिढी सांडव्यावरील देवीची नित्य नियमाने पूजा करते. तिचा चैत्रोत्सव, शारदोत्सव, नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो, श्रद्धेने साजरा केला जातो. या देवीला सोन्या चांदीचे वैविध्यपूर्ण दागिने आहेत. भाविक भक्त नवरात्रीमध्ये देवीच्या दर्शनासाठी खूप गर्दी करतात. देवीला चांदीचे मुकुट आहे, सोन्याचे नथ, त्याचप्रमाणे माशाच्या आकाराची कर्णफुले, पायात तोडे, गळ्यात सोन्याचा हार, चांदीच्या बांगड्या, बिंदी, कमरपट्टा सर्व दागिने आहेत. गोदावरीच्या पात्रात नारोशंकराच्या मंदिराला लागून हे मंदिर आहे. हे मंदिर थेट गोदा पात्रातच असल्यामुळे दरवर्षी पुरामध्ये हे मंदिर न्हाऊन निघते. दर मंगळवारी, शुक्रवारी आणि पौर्णिमेला या ठिकाणी दीपमाळ लावली जाते. दगडी दीपमाळ हे या सांडव्यावरच्या देवीचे वैशिष्ट्य समजले जाते. रात्रीच्या वेळी अनेक दिव्यांनी प्रकाशमान झालेली ही दीपमाळ गोदा काठावर सर्वांचे लक्ष वेधून घेते. अशी ही सांडव्यावरची देवी आई सप्तशृंगी. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि संपूर्ण धार्मिक या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.